नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज LLB 5 इयरची नवीन अपडेट आलेली आहे। कॅप राऊंड 1, 2 आणि 3 या सर्व राऊंडचे डेट्स रिलीज झालेले आहेत। ऑप्शन फॉर्म याचे पण डेट्स रिलीज झालेले आहे, त्याचीच इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि आज जर आपण बघितलं तर फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 1ची ही पब्लिश होणार आहे। ती जेव्हा पब्लिश होईल त्यावेळी तुम्हाला अपडेट मी या चॅनल थ्रू तुम्हाला देणारच आहे। सो नवीन जी अपडेट आलेली आहे ती आपण अपडेट घेऊया, जेणेकरून तुम्हाला पण इझी होऊन जाईल सर्व गोष्टी। ठीक आहे, आपण CETची वेबसाईट ओपन केलेली आहे। CETच्या वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग तुम्हाला LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे बघत आहोत की LLB 5 इयर्स कॅप फुल शेड्यूल 2024। सो याची फुल शेड्यूल आलेला आहे कॅप राऊंड 1, 2, 3चं, त्याचीच आपण अपडेट आता या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। कॅपचं ब्राउचर मी ओपन केलेलं आहे आणि 18 जुलै 2024 म्हणजे काल हे अपडेट झालेलं होतं, आज आपल्याला रिलीज झालेलं आहे। कॅप राऊंड 1ची जी प्रोसेस जर आपण बघितली तर ती ऑलरेडी प्रोसेस सर्व गोष्टी झालेल्या आहेत। अल्फाबेटिकल लिस्ट पण राऊंड 1ची 15 जुलै 2024 रोजी पब्लिश झाली होती। त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे काही चेंजेस करायचे होते, ग्रीवियन्स होतं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे काही तुम्हाला चेंजेस अपलोड करायचे होते तेही तुम्ही केले असणार आहात। आणि त्याची जी लास्ट डेट होती 17 जुलै 2024 आणि टाईम टू टाईम मी तुम्हाला या गोष्टीबद्दल अपडेट देतच होतो। आताची आपली नेक्स्ट जी अपडेट असणार आहे फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 1ची 19 जुलै 2024। सो ही आज अपडेट होणार आहे फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला रँक कशा पद्धतीने चेक करायचं आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि रँक वाईज तुमचा कशा प्रकारे कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतो ॲज पर युअर रँक तेही आपण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये घेणार आहोत। आता ही नवीन अपडेट आलेली आहे की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 आणि 2 साठी कधी चालू होणार आहे तर 22 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत। म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, सर कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यावे लागणार आहात, त्यानंतर ऑप्शन फॉर्म कधी आपण फिलअप करू शकतो। सो त्याची आता डेट आलेली आहे। ती जी डेट आहे 22 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत। ते कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे कॅप राऊंड 1साठी 29 जुलै 2024। सो 29 जुलै 2024 पर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं की या मंथमध्ये तुमचं अलॉकेशन आहे, कॉलेज अलॉट आहे ते तुम्हाला होऊन जाईल। त्यानंतर मग कॅन्डिडेटला म्हणजे तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे राऊंड 1साठी कॉलेजमध्ये। ते असे विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट लेटर आला असेल, कॉलेज अलॉट झाला असेल, असे विद्यार्थी कॉलेजला ॲडमिशनसाठी जाणार आहेत। त्याची जी डेट आहे 30 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 पर्यंत ही डेट आहे आणि ही पूर्ण PDF मी तुम्हाला टाकून देणार आहे, सो डोंट वरी। त्यानंतर जर आपण बघितलं की ॲडमिशनसाठी तुम्हाला 2 ऑगस्टपर्यंत टाईम आहे आणि त्यानंतर मग कॉलेज अपलोडेड कॅन्डिडेट्स पोर्टल 3 ऑगस्ट 2024। त्यानंतर मग जे काही कॉलेजेस असतील ते तुमचे जे काही पोर्टलला तुमचे अलॉटमेंट जे काही तुमचे झालेले असतील, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही अलॉट झाला असणार आहे ते नंतरला कॉलेजच्या म्हणजे किंवा पोर्टल असेल त्यामध्ये अपडेट केलं जाईल। ही प्रोसेस झाली कॅप राऊंड 1साठी। कॅप राऊंड 2ची जर आपण आता प्रोसेस जर बघितली कधी चालू होणार आहे तर 3 ऑगस्ट 2024 रोजी कॅप राऊंड 2ची प्रोसेस चालू होणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्प्ले वॅकंट सीट्स फॉर राऊंड 2 म्हणजे या कॉलेजेसमध्ये जे काही ॲडमिशन झाल्याच्यानंतर जे काही तुमचे पेंडिंग जे काही सीट्स असतात त्याच्यासाठी कॅप राऊंड 2 हा चालू होतो आणि त्याची जी वॅकंट सीट असतात कॉलेजेसमध्ये राऊंड 2साठी त्या तुम्हाला पब्लिश होत असतात। ते पब्लिश झाल्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत। कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्यानंतर तुम्हाला जे काही कॅप राऊंड 2साठी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे 6 ऑगस्ट 2024 रोजी। सो 6 ऑगस्ट 2024 रोजी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे। कधी होणार आहे 6 ऑगस्ट 2024। मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जातील राऊंड 2साठी
7 ऑगस्ट 2024 ते 9 ऑगस्ट 2024पर्यंत. मग ज्या विद्यार्थी इथे ॲडमिशन घेतील किंवा कॅप राऊंड 1मध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांची प्रोसेस तिथेच एंड होईल, किंवा कॅप राऊंड 2मध्ये ज्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांची तिथे प्रोसेस एंड होईल, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट नाही होणार आहे असे विद्यार्थी मग कॅप राऊंड 3साठी इथे तुम्हाला दिसते, कॅप राऊंड 3साठी इथे पार्टिसिपेट करणार आहेत. कॅप राऊंड 3मध्ये असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेला नाही आहे, असे विद्यार्थी असू शकतात की ज्या विद्यार्थ्यांना अजून चांगला कॉलेज पाहिजे, सो ते कॉलेजसाठी ॲप्लाय करण्यासाठी कॅप राऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करतील. तिथे पण तुम्हाला वॅकन्सी सीट्स असतील राऊंड 3च्या, या तुमच्या पब्लिश होतील 10 ऑगस्ट 2024 रोजी. त्यानंतर तिकडे तुम्हाला मग कॅप ॲप्लिकेशन जो आहे तो तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. जर ऑलरेडी काही विद्यार्थी आता असतील ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन परत करायची गरज नाही आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन किंवा कॅप राऊंड बघितलंच नसेल, आतापर्यंत कॅप राऊंडचं फॉर्म फिलअपच केला नसेल, असे विद्यार्थी परत एकदा कॅप राऊंडचं फॉर्म फिलअप करतील, आणि त्याची जी डेट असेल मग 11 ऑगस्ट 2024 ते 13 ऑगस्ट 2024. आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स तिकडे तुम्हाला द्यायचे आहेत, कोणकोणते कॉलेजेस तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. कॉलेज प्रेफरन्समध्ये जे पहिले जे विद्यार्थी पार्टिसिपेट करत होते ते पण कॉलेजचे प्रेफरन्स त्यांना द्यायचे आहेत. ते झाल्याच्या नंतर मग तुमची व्हेरिफिकेशन जे काही टीम असते ते तुमची एक्सपर्ट कमिटी असते, ते तुमची स्क्रुटिनी करते. ते डॉक्युमेंट सर्व अपलोड झाल्याच्या नंतर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर ती जी डेट आहे 15 ऑगस्ट 2024. जसं कॅप राऊंड 1मध्ये जी प्रोसेस चालू होती सेम कॅप राऊंड 3मध्ये सेम प्रोसेस चालते, आणि मग तुमचे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट राऊंड 3साठी पब्लिश होईल 16 ऑगस्ट 2024. आता ही अशा विद्यार्थी पण असतील की ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1मध्ये कास्ट सर्टिफिकेट नव्हती म्हणून त्याने ओपनमध्ये ॲप्लाय केला असेल, आणि या राऊंडपर्यंत म्हणजे ऑगस्टपर्यंत जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट आली तर तुम्ही इथे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता, कॅटेगरीमधून तुम्ही ॲप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग जसं कॅप राऊंड 1मध्ये जे काय ग्रीव्हियन्स होतं तुमच्या फॉर्ममध्ये, काय कोणत्या अपलोड समजा करायचे आहेत तुम्हाला डॉक्युमेंट्स, ते तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. त्याची पण डेट आहे 16 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024पर्यंत. अशी ही प्रोसेस चालेल. त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट जी राऊंड 3साठी जी पब्लिश होईल 20 ऑगस्ट 2024. आता मी जे तुम्हाला सांगतो आहे ते तुम्हाला समजणार नाही आहे, पण ईच अँड एव्हरी राऊंडमध्ये कॅप राऊंड 1, 2, 3मध्ये हे परत तुम्हाला मी ते करून देणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. अलोकेशन राऊंड 3 कॉलेज अलॉट होईल 23 ऑगस्ट 2024मध्ये, आणि ॲडमिशनसाठी तुम्हाला राऊंड 3साठी जायचं आहे कधी 24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2024. इथे तुमची कॅप राऊंड 3ची प्रोसेस ही फिनिश होईल. त्यानंतर मग तुमचे कॉलेज राऊंड चालू होतील, त्यालाच बोलतात आपण इन्स्टिट्यूट राऊंड. ठीक आहे. इन्स्टिट्यूट राऊंड आणि मॅनेजमेंट राऊंड बोथ आर डिफरंट. ठीक आहे. कॉलेज राऊंडमध्ये म्हणजे काय असतं की समजा इथे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटत नाहीत ते विद्यार्थी इथे पार्टिसिपेट करतात, आणि इथे पार्टिसिपेट केल्याच्या नंतर ॲज पर युअर मेरिट तुम्हाला कॉलेज अलॉट होत जातं. जर आपण मॅनेजमेंट राऊंडचं बघितलं तर मॅनेजमेंट राऊंड हा डिफरंट आहे. मॅनेजमेंट राऊंडमध्ये जरी तुम्हाला कमी स्कोर असेल तरी तुम्ही डायरेक्टली जाऊन कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे, तुम्हाला तिकडे ॲडमिशन भेटून जातं कमी पर्सेंटाईल असेल तरीसुद्धा. सो इथे इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज राऊंड असतो, याच्यामध्ये पण वॅकंट सीट निघतात, किती आहेत कोणत्या कॉलेजला, किती सीट बॅलन्स आहेत, ते 30 ऑगस्ट 2024 रोजी निघणार. त्यानंतर मग परत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्रेफरन्स हे असणार आहेत 31 ऑगस्ट 2024 ते 2 सप्टेंबर 2024पर्यंत. त्यानंतर मग एक जनरल मेरिट लिस्ट ही कॅप पोर्टलमध्ये तुमची मेरिट लिस्ट पब्लिश होते. ठीक आहे. आणि जर बघितलं 3 सप्टेंबर 2024पर्यंत तुमची मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल, आणि त्यानंतर मग कॉलेजचे जे काही तुमचे कॉलेज असणार तिथे मेरिट लिस्ट नोटीस बोर्डला लावलेली असते तिकडे 3-9 सप्टेंबर म्हणजे 3 सप्टेंबर 2024 रोजी. हा राऊंड जरी तुम्हाला समजला नाही तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, याची इन डिटेल तुम्हाला मी व्हिडिओ घेऊनच येणार आहे, त्याबाबतीत सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. मग जे काही कॉलेजमध्ये राऊंडमध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये जे काही विद्यार्थ्यांचं मेरिट वाईज त्यांना ॲडमिशन भेटतं, मग त्यांचं जे ॲडमिशनची जे डेट आहे 3 सप्टेंबर 2024 ते 5 सप्टेंबर 2024. सो अशी अपडेट आहे. इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची पण इथे अपडेट आलेली आहे, आणि कॅप राऊंड
3ची पण अपडेट आलेली आहे आणि कॅप राऊंड 2ची पण अपडेट आलेली आहे. ठीक आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं LLB 5 इयर्सचं आपण बोलत आहोत. LLB 5 इयर्ससाठी ऑलरेडी तुम्हाला मी अप टू डेट देत होतो की जे काही तुम्हाला ग्रेव्हियन्स करायचं आहे ते ग्रेव्हियन्स अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टी नंतरला प्रॉब्लेम होणार नाहीत. आता तुमच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट नसेल कास्ट सर्टिफिकेटचं तर तुम्ही कॅप राऊंड 3मध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. अजून जर काय तुम्हाला डाऊट असतील, काही तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनला सांगा. त्यावरती पर्टिक्युलर व्हिडिओ हे मी घेऊन नक्की येईन. नवीन अपडेट आलेली आहे. कॅप राऊंडचे डिटेल्स, डेट्स सर्व रिलीज झालेले आहेत. ऑप्शन फॉर्मची पण डेट रिलीज झालेला आहे. सो सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगण्यात आलेल्या आहेत. काही तुम्हाला डाऊट असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच.